सासरची लोक रंगावरून टोमणे मारतात। या रागातून वास्तुशांतीच्या कार्यक्रमात जेवणात विषारी द्रव्य टाकून 5 जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या प्रज्ञा उर्फ ज्योती सुरेश सुरवसे हिला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी घटना दिनांक 18 जून 2018 रोजी खालापूर तालुक्यातील महड या तीर्थक्षेत्र गावी घडली होती। महड येथील सुभाष रामचंद्र माने राहणार महड यांचे घरात वास्तुशांतीच्या कार्यक्रमानिमित्त जेवण ठेवण्यात आले होते। जेवणामध्ये विषबाधा झाल्याने कल्याणी प्रकाश शिगुडे वय 17 वर्ष, ऋषिकेश शाहूराज शिंदे वय 12 वर्ष, प्रगती श्याम शिंदे वय 13 वर्ष, विजय श्याम शिंदे वय 11 वर्ष, गोपीनाथ संभाजी नापुरे वय 53 वर्ष या 5 जणांचा मृत्यू झाला होता। तसेच 15 पेक्षा अधिक जणांना उपचाराकरता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। सुरुवातीला विषबाधा ही अपघाताने डाळीमध्ये फोरेट सारखे औषध पडल्यामुळे झाली असावी असा सर्वांना अंदाज होता, परंतु खालापूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे यांना प्रकरणात काळेबेरे असल्याचा संशय आला होता। साध्या वेशात महिला पोलीस कर्मचारी पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे यांनी महड गावात तैनात केले होते। अतिशय बारकाईने आणि चातुर्यपूर्वक तपास करत यामध्ये आरोपी निष्पन्न केली होती। वास्तुशांती कार्यक्रमाचे सुभाष रामचंद्र माने यांच्या नात्यातील महिला प्रज्ञा उर्फ ज्योती सुरेश सुरवसे हिने तिला तिची सासू, नवरा, नणंद तसेच सुभाष माने व त्यांचे कुटुंबीय यांच्याकडून होणाऱ्या त्रासाचा बदला घेण्यासाठी त्यांना जीवे ठार मारण्याचे ठरवले व त्यासाठी तिने वास्तुशांतीच्या कार्यक्रमासाठी बनवलेल्या जेवणातील डाळीमध्ये संधी साधून फोरेट सारखे विषारी औषध टाकल्याचे उघडकीस आले। अतिशय संवेदनशील प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे यांनी वेगाने केला होता। सदर गुन्ह्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक अंबिका अंधारे, पोलीस हवालदार नितीन शेडगे व हेमंत कोकाटे यांचे मोलाचे सहकार्य लाभले होते। सदर गुन्ह्यामध्ये पनवेल सत्र न्यायालयाने आरोपी महिला प्रज्ञा सुरवसे हिला भादवी कलम 302 अंतर्गत जन्मठेप व ₹25,000 दंड अशी शिक्षा, भादवी कलम 307 मध्ये जन्मठेप व ₹25,000 दंड अशी शिक्षा आणि भादवी कलम 328 मध्ये 20 वर्षे शिक्षा आणि ₹25,000 दंड अशी शिक्षा घोषित केली। सदर गुन्ह्यात तसेच पनवेल सत्र न्यायालयामध्ये सरकारी पक्षातर्फे ॲडव्होकेट CY पाटील यांनी आपली बाजू भक्कमपणे मांडली। पोलीस शिपाई स्वप्नील पानसरे यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम बजावले। महड विषबाधा घटनेच्या आठवडाभर अगोदरच पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे यांनी खालापूर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला होता। घटना समजताच त्यांच्या सहकाऱ्यांसह महड गावात धाव घेत गावकऱ्यांच्या मदतीने सदर ठिकाणी जेवण केलेल्या लोकांना झोपेतून उठवून हॉस्पिटलला पाठवले होते। त्यावेळी डॉक्टर रणजित मोहिते यांनी अनेक रुग्णांवर उपचार करून त्यांचे प्राण वाचवले होते व अतिशय गंभीर असणाऱ्या रुग्णांना कामोठे येथील महात्मा गांधी रुग्णालयात हलवले होते। सदर घटनास्थळी तत्कालीन अन्न पुरवठा मंत्री नामदार गिरीश बापट यांनीही भेट देऊन पाहणी केली होती। जनोदयकरिता मनोज कळमकर, खालापूर।